यांनी आरतीचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आहे. मी जिल्हा प्रमुख म्हणून एवढं सांगतो, आताच आपल्यासमोर बऱ्याच वक्त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात मांडलं. थोडक्यात सर्वपक्षीय मग राष्ट्रवादी असू द्या आणि सातत्याने आम्हाला साथ करणारे नवनिर्माण सेना असू द्या आणि या सर्वांचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर दादा तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, परंतु या शासन आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये असो किंवा केंद्रामध्ये असो यांनी प्रकरणं कितीही खाल्ली, लोकांचे सगळंच खाल्लं, परंतु देवावर घाला घालायचं सुद्धा आहे हे थांबले नाही. खरोखर देवाने लुटण्याचं काम केलं. मोदी सातत्याने भारताच्या बाहेर जात आहेत, हे करतायत ते करतोय, हे देतोय तुम्हाला ते देतोय, पण यांनी महाराष्ट्र लुटला, देश लुटला आणि नंतर देवाला लुटायला गेले. देवाला सुद्धा त्यांनी बाकी ठेवला नाही. इतकं लुटायचं काम महाराष्ट्रामध्ये बघतो आपण सातत्याने. टी व्ही लावला तर टी व्हीच्या समोर दररोज हत्या, खून खराबा हे सगळं चालू आहे. हे भरकटलेले सगळे नेते मंडळी, हे भरकटले पंतप्रधान सुद्धा त्यांचा कुठलाही टायमिंग नाही, काही नाही त्यांना. मुळामध्ये देशामध्ये असं वाटलं यांनी लावलंय काय विचारू नका. कुठलंही शिस्त नाही त्यांच्यामध्ये. आता बघितलं तरी राम मंदिरामध्ये चोरी केली, मला वाटतं राम मंदिरच नाही बऱ्याच ठिकाणी यांनी चोऱ्या केल्या, त्या उघड होतील. त्यांनी बऱ्याच ठिकाणी लुटलंय. हे लुटार चोर सरकार केंद्रातलं आणि महाराष्ट्राचं माणसं चोर सरकार. जे तर माणसं चोरतंय, त्याला चोरतंय, त्याला चोरतंय. उद्योग काही नाही त्यानं. देशाचं भलं त्याला बघायचं नाही, काही बघायचं नाही. दररोज आई महिन्यांवरती अत्याचार होत आहेत, तिथं काय करत नाही. दुष्काळ पडतोय, तिथं काय करत नाही. त्यांचा एक कार्यक्रम ह्याला बोला त्याला बोला. एक दिवशी परमात्मा परमेश्वर हे लक्षात ठेवा. त्यांनी हा उभे संतांची मी महाराष्ट्राची आहे आणि खास करून सांगतो हे ह्यांचं सगळ्यांचं वाटतं होणार आहे. बघा तुम्ही तुमच्या नजरेसमोर बघाल, काही दिवसाने हे भिकायला लागतील, किती खाऊ द्या, पण देव परमात्मा बघणारा वरती आहे. राम यांचा कोकणात, राम या नरेंद्र मोदीवर आणि जे जे चोर करतात सगळ्यांवर कोकणात एकदम. आणि मग कोकणाने त्यांच्या लक्षात आता काय करायचं. मग येतील आपल्या जनतेसमोर. जनतेने जागरूक व्हायचं आहे, जनतेने जागरूक होऊन चाललेल्या प्रकारावर लक्ष द्यायचं आहे. काय चाललंय ते बघायचं आहे. मी या ठिकाणी सांगतो की इथंच नाही, महाराष्ट्रावर आंदोलनं होतील, आरत्या होतील. राम मंदिराच्यासाठी ज्या लोकांनी दत्त सांगला, आपलं प्रपंच विकून, घरदार विकून काही लोकांनी कोट्यवधी रुपये दिले. समाजाने, सिंधी समाजाने 100 करोड चांदी दिली. स्वतः उद्धव साहेबांनी 1 कोटीची देणगी दिली होती. एक तर म्हणजे सोन्याचं रामायण, तुळशी रामायण एका माजी गृहसचिवांना या देशाच्या दिलं. त्या सर्व गोष्टी चोरीला नेऊन त्याची विल्हेवाट लावून वास्तविक हे राम मंदिर जन्मभूमी मुक्तीचं आंदोलन मान्य लालकृष्ण अडवाणीजींनी चालू केलं आणि त्याला सक्रिय साथ लाभली ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. आणि त्यानंतर या आंदोलनानं जोर पकडला, शेकडो हुतात्मे झाले, परंतु अंतिमतः हे राम मंदिर उभं राहिलं. फक्त उभं राहताना ते अडवाणी, ते ठाकरे कुटुंबीय, ते विनय कटियार असोत, साध्वी ऋतुंबर असोत,
संघर्ष करणारे चालवणारे कुणीही नाहीत. आणि मोदींनी नेमलं चोरटा चंपतराय, चोरटा अनिल मिश्रा. आणि हा चोरीचा पैसा त्यांचे शिरोमणी मोदी आणि शहानी या देशातली लोकशाही संपवण्यासाठी वापरला. मग ती शिवसेना संपवण्यासाठी वापरलेले पैसे असोत, काल परवाची तृणमूल काँग्रेस संपवण्यासाठी असोत, या देशातली लोकशाही संपवण्यासाठी हा पैसा वापरलेला आहे. रामराज्य म्हणता म्हणता त्या रामाच्या नावानं पैसे खाऊन, प्रभू रामाचे पैसे हे लोकांच्या विरोधात, लोकांच्या लोकशाहीच्या विरोधात वापरण्याचं कटकारस्थान यांनी केलेलं आहे. हा जागा झालेला हिंदू समाज, या देशातील सर्व रामभक्त या सगळ्याचा जे सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे छाती ठोकपणे बोलले की जर बाबरी मशीदचं पाडणे असेल ती माझ्या शिवसैनिकांनी पाडणे असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आणि खऱ्या अर्थाने बाबरी मशीद पाडली गेली. प्रभू रामचंद्रांचं मंदिर ज्या ठिकाणी उभं करायचं होतं त्या ठिकाणी मंदिराची स्थापना करणं गरजेचं होतं. मंदिर उभं राहत नव्हतं. बराच काळ लोटला जात होता, वेळ लोटली जात होती, वर्षानुवर्षे ढकलली जात होती. आणि हिंदूंचा अस्मिता असलेलं हे मंदिर उभं राहावं याकरिता सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब त्या ठिकाणी त्यांनी अयोध्येला जायचं निवेदन केलं.